नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. चेतन ढगे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. माझ्या स्वतःच्या घरी 2 बैल असून आहे ना, मी कधी त्यांचे व्हिडिओ काढले नाही, कधी पोस्ट पण केले नाही आणि काहीच नाही. पण आज आहे ना, त्यांची प्रॅक्टिस करायची होती. म्हटलं चला आज आहे ना, व्हिडिओ काढून टाकू मस्तपैकी. एक चिमण्या आणि दुसरा ससा असे 2 आपल्याकडे बैल आहेत. तर त्यांची ना प्रॅक्टिस करायची होती. मग लगेच डांबरी रस्त्याला घेऊन आलो आणि मस्त आहे ना, चालू केली प्रॅक्टिस. जास्त काही जोरात न चालवता आहे ना, एकदम हळू चालवले कारण रस्ता गुळगुळीत आहे. त्याच्यामुळे आहे ना, बैल सटकायला नको याची काळजी पण घेतली. डांबरी रस्त्यावर आहे ना, बैल चालत जरी असला तरी सटकतोच. तर हे पळत होते, तरी बैल आहे ना, एकदम असे सरळ रेषेत चालत होते. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तर आज आहे ना, तुमचा ब्लॉगरनी धरले आज बैल. आपले घरचा साज आहे. चिमण्या आणि सश्या म्हणून आपल्याकडे 2 बैल आहे. तर ते आता धरले, त्यांची प्रॅक्टिस चालू आहे. तर आता आम्ही डायरेक्ट आहे ना, त्यांची प्रॅक्टिस डांबरीला घेतोय. आपलं घरचं बिरकं वगैरे सर्व काही आहे. तर आता तर व्हिडिओ टाकणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा कशा पद्धतीनं आहे ना, प्रॅक्टिस किती घ्यावं लागते, काय करावं लागते, तेव्हा आहे ना आपले बैल पळत असतात. तर त्याचा पूर्ण व्हिडिओ टाकतोय, बघून घ्या. पहिल्या फेऱ्यात आहे ना, बैलांना काहीच वाटलं नाही. दुसऱ्या फेऱ्यात आहे ना, सशा डॉनचं आहे ना, चराटच सटकून गेलं. तर मग आहे ना, तिथं थांबावं लागलं. लगेच आहे ना, थोड्या वेळात घरी निघालो. म्हटलं आता आहे ना, बास झालं. बैल दमून गेले. आता थोडं त्यांना आराम देऊ. नंतर हे बिरकं आहे ना, डिगू नाना आणि मी ना, थोडं साईडला घेऊन चाललो होतो. म्हटलं रस्त्यातून साईडला लावून देऊ, कारण आपल्या गाड्या वगैरे जायला लागतात आणि तेवढ्यात आहे ना, आपल्याला ट्रॅक्टर घेऊन पण जायचं होतं. म्हटलं आता आहे ना, ते साईडलाच करू. लगेच डिगू नानाकडे ट्रॅक्टर दिला. म्हटलं चला आता आपण आहे ना, मळ्यातून जाऊन येऊ. तर डिगू नाना मस्त ट्रॅक्टर चालवत होते. मी साईडला बसलो. म्हटलं आता आहे ना, थोडा आराम करतो. डिगो नाना काही ट्रॅक्टर हळू चालवत नव्हता. त्यांनी पार आपटून जाम केला. म्हटलं आता तू आहे ना, साईडला बस, आता ट्रॅक्टर मी घेतो. डिगू नानाचं गावात काम होतं. मग डिगू नानाला आहे ना, गावात सोडलं आणि मी लगेच तिथून शेल मारला आणि निघालो वावराकडे, कारण आपलं आहे ना, वावरात काम होतं. थोड्याच वेळात भुजभाऊ आला. तिथं आहे ना, गाडी वगैरे धुवून घेतली मस्त आणि त्याने बांड्या भरल्या होत्या गाडीत. मग आता तो बांड्या घेऊन चालला होता. तर ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये.